नमस्कार, मी आद्या सातारकर, इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे, सदाशिव पेठ. 2022 साली कोरोनामुळे वारी झालीच नाही. तर बाबा महाराज सातारकरांना कोणीतरी विचारलं की तुम्ही 86 वर्षाचे आहात आणि तुम्ही 85 वर्ष वारी केलीत. तर ते म्हणाले, नाही, मी 86 वर्ष वारी केली. ते कसं? तर पहिल्या वर्षी माझी वारी आईच्या पोटातून झाली. मग त्यांना विचारण्यात आलं की मग तुम्हाला वाईट नाही वाटत आहे, यंदा वारी चुकली? तर ते म्हणाले, नाही, 86 वर्ष वारी ही पांडुरंगाची होत होती, तर ती त्याची चुकली, माझी नाही. आणि यातूनच कवी संकर्षण कराडे यांनी एक कविता लिहिली की जर याच हक्काने तो वारकरी पांडुरंगाशी बोलू लागला तर तो नक्की काय म्हणेल? पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, आ, खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, आ, खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा पांडुरंग आणि रखुमाईला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपल्या आईन बापाकडे यायचं नाही? नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? अरे पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा, खाकी वस्त्र घालून. कचरासुद्धा उचललास की रे, खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस देवा, तुझं नाही काही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी मात्र तुला भेटाया वारी करून येतो. पण मग तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकारामांची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो बघ, पण तोवर तुझ्या भक्तांकडं असाच लक्ष ठेव बघ. श्री हरी विठ्ठल.